ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत अर्जुन आणि सायली यांचे भांडण अजून मिटलेलेच नाही आहे. सायली अर्जुनशी नीट बोलत नाही. अर्जुन आता त्याच्या कामाला चाललेला आहे, त्याला डबा पाहिजे, पण सायली स्वतःहून काही डबा देत नाही. ती विमलला सांगते, विमल त्यांना डबा दे बाई. विमलला समजतं की या दोघांचं काहीतरी बिनसलेलं आहे. विमल मात्र एकही शब्द बोलत नाही. पण कल्पना तेथेच बसलेली असते. कल्पनाला समजले की नक्कीच काहीतरी बिनसलेलं आहे. सायली तिच्या रूममध्ये निघून गेलेली असते. तेव्हा कल्पना अर्जुनला पकडते आणि म्हणते, काय रे, काय चाललंय तुझं? तू भांडलास ना तिच्याशी, सांग बरं खरं. अर्जुन म्हणतो, म्हणजे तुझी सून काय माझ्याशी भांडू शकत नाही असं वाटतं का तुला? अगं तिच्या नाकावरचा राग जातच नाही, त्याला मी काय करू? कल्पना म्हणते, मग सॉरी म्हण ना. अर्जुन म्हणतो, सॉरी? ती म्हणते, हो असंच असतं. तुझे पप्पा देखील मला सॉरी म्हणतात. माहिती आहे तुला, माझी चूक आहे का नाही ते बघतसुद्धा नाहीत. सुखी संसाराचं हेच रहस्य असतं. आणि मग ते जेव्हा सॉरी म्हणतात ना, तेव्हा मला भांडायला कारणच राहत नाही आणि मग आमचं भांडणच होत नाही. अर्जुन म्हणतो, हे सगळं असं असतं ना? हो, पण मला माहीत आहे आणि मी देखील अगदी कानाला हात धरून तिला सॉरी म्हणलेलं आहे. कानाला हात धरून सॉरी म्हणलं तरी देखील तिच्या नाकावरचा राग जात नाही, तर त्याला मी काय करू ते सांग आता. तेव्हा आई म्हणते, पण मला माहिती आहे नक्की तुझीच काहीतरी चूक असणार आहे. अर्जुन म्हणतो, ठीक आहे, तुझी सून खूप गोड आहे ना, तर तशीच राहू दे ती. तेवढ्यात विमल डबा घेऊन येते आणि म्हणते, हे घ्या डबा तुम्हाला. अर्जुन म्हणतो, डबा आहे ना, दे तुझ्या सायली वहिनीला, मला नाही खायचा डबा बिबा काय, राहू दे इथंच. असं म्हणून अर्जुन निघून जातो. तिकडून कल्पना हाक मारत असते, अर्जुन असं करू नकोस, ऐकतोयस ना तू? पण अर्जुन मला डबा नको असं म्हणून तेथून निघून जातो. इकडे मैनावतीने रीनेला फोन लावलेला आहे. रीने म्हणजे रीनाला फोन लावलेला आहे आणि ती तिला म्हणते, अगं तुझ्या बापानं लई मोठा घोटाळा घालून ठेवला आहे. त्याला पोलिसांनी ठेवला आहे पकडून, मारला आहे. कोणाची तरी काच तोडली, कोणाचं तरी पाकिट मारले, नुसता राडा करून ठेवतो आहे. जा बरं तू त्याला सोडून आण जा. तिकडून रीना म्हणते, नाही बाई मी नाही आणू शकत, माझ्याकडे पैसे नाहीत, काय नाहीत. आणि काय सांगतेस तुम्हाला दरवेळेसचं झालं आहे तुमचं. तेव्हा ही म्हणते, आता पैसा नाही, माझ्याकडे पैसा आहे का? अगं बापाला सोडायला पैसा नाही तुझ्याकडून आणि माझ्याकडे पैसे मागते बापाला सोडवायचे. जा की पोलीस स्टेशनमध्ये आहेत की तुझ्या ओळखी, सांग की त्यांना 4-2 ओळखी आणि आण सोडवून त्याला. काय करावं, नुसताना डोक्याला वैताग आणून ठेवला आहे तुझ्या बापानं. 4-2 दिवसाला हायच त्याची पोलीस स्टेशनला वारी, वैतागून गेले मी. असं म्हणून तिने फोन ठेवून टाकलेला आहे आणि काय करा ह्या साधा लोखंडेचं असा विचार ती करू लागलेली आहे. इकडे अश्विन ऑफिसला चाललेला आहे. त्याला नाश्ता करायचा आहे, पण प्रिया अजून झोपेतून उठलेली देखील नाही आहे. तो प्रियाला हाक मारतोय आणि म्हणतोय, प्रिया अगं काय करणार आहेस तू नाश्त्याला, सांगशील का जरा? जरा उठतीस का लवकर? प्रिया उठते असं नुसतं म्हणते. तेव्हा अश्विन चिडतो आणि म्हणतो, मी तुला हाक मारतोय, तुला समजतंय ना, मला भूक लागलेली आहे, मला जायचं आहे कामाला, तर तू अजूनही झोपूनच राहतेस, तुला कळतंय का मी काय बोलतोय ते? तेव्हा प्रिया ताडकन उठते आणि म्हणते, हां ठीक आहे, काय खायचं आहे तुला सांग बरं. तो म्हणतो, अगं काही बनव, असं काही नाही. ती म्हणते, बनव नाही, मी ऑर्डर करणार आहे. असं म्हणून तिने फोन उचललेला असतो आणि लगेच त्यावर ऑर्डर टाकायला सुरुवात करते. अश्विनचा पाराच चढतो. तो म्हणतो, तुला आठवतं का या घरामध्ये तू येऊन स्वयंपाक कधी केलेला आहेस ते? अगं जरा कधीतरी किचनमध्ये जात जा. ती म्हणते, तुला खायचं आहे ना, काय खायचं आहे ते सांग फक्त. तो म्हणतो, मला नाही खायचं आहे बाहेरचं, मला घरातलं खायचं आहे. तेव्हा प्रिया चिडते आणि म्हणते, अच्छा म्हणजे आता मी जाऊन किचनमध्ये बनवावं अशी इच्छा आहे का तुझी? ती तिथं सायली असते माहिती आहे ना तुला, मला किचनमध्ये येऊसुद्धा देत नाही. तो म्हणतो, हो तू तिथं जा तरी ना, गेल्यानंतर समजेल ना की ती तुला येऊ देते का नाही ते. तू इथं बसूनच फक्त सांगतेस की मला येऊ देत नाही म्हणून, तुझी जाण्याची इच्छाच नाही आहे ती गोष्ट कुठं सांगतेस तू? प्रियाला समजतं की अश्विन भलताच चिडलेला आहे, पण प्रिया देखील त्याला उलटसुलट उत्तर द्यायला लागते. म्हणजे तुला असं वाटतं का सकाळी उठून मी जायचं आणि किचनमध्ये काम करत बसायचं? अश्विन म्हणतो, अगं एकदा तरी जाऊन दाखव तू मला, तू अजून एकदा देखील गेलेली नाही आहेस. घरचा नाश्ता खाऊन किती महिने झाले असतील ना तेच मला आठवत नाही आहे. प्रिया मात्र त्याच्याकडं दुर्लक्ष करत असते. तो म्हणतो, चल उठ लवकर, किचनमध्ये जा आणि पटापट माझ्यासाठी छानपैकी नाश्ता बनवून आण. पण प्रिया मात्र ते करायला तयार नाही आहे. इकडे सदा लोखंडेची चांगलीच धुलाई चालू आहे. पोलीस त्याला काठीनं मार देत आहेत आणि सदा लोखंडे, अहो नाही हो, म्हणजे बरं का माझ्याकडून चुकून झालं, मी आता कधीसुद्धा दारू पिणार नाही, तुमच्या पाया पडतो, मला मारू नका, असं म्हणून अक्षरशः पोलिसांच्या पाया पडत आहे. आणि पोलीस त्याला म्हणतायत, अरे तू काय सुधारणार नाहीस, 4-2 दिवसाला हायच तू, येणार म्हणजे येणार, कशाला रे त्या माणसाची काच फोडायची? मस्ती किती आहे तुझ्या अंगामध्ये?
आणि परत अजून जाऊन दारू पिलायस, पाकीट मारलेस, एवढं सगळं करायला तुला बरं वेळ मिळतोय हां? तेव्हा सदा अहो नाही आता आयच्यानं आजपासून दारू सोडली म्हणजे सोडली. नाही हो, तुमची शपथ घेतो, तुमची शपथ सांगतो दारू सोडली. तेव्हा पोलीस उठतो ताडकाने म्हणतो, हे बाबा मला मारून टाकशील तू खोटी शपथ घेऊन, माझी काय शपथ घेऊ नकोस, आता चांगली धुलाई करा ह्याची, असं अजून त्यांनी कॉन्स्टेबलला सांगितलेलं आहे. आणि कॉन्स्टेबल त्याचा चांगला समाचार घेत आहेत. इकडे प्रिया आता चिडलेली आहे. तुला काय वाटतंय रे, सकाळी उठून मी किचनमध्ये जाऊन बसायचं, दिवसभर किचनमध्ये थांबायचं, 24 तास तेच करत बसू का? तुला काय घरात कामवाली पाहिजे होती म्हणून माझ्याशी लग्न केलं आहे का? अश्विन देखील चिडलेलाच असतो आणि म्हणतो, 24 तास? अगं 24 सेकंद तरी तू गेली आहेस का किचनमध्ये कधी, आठवतंय का तुला? तू सांगायला लागलेस ते सायली बघ कसं करते काम ते, आणि सायलीला सुद्धा शिक्षा मिळाली होती किचन न वापरण्याची. पण मला नाही आठवत कधी की अर्जुन न खाता, न नाश्ता करता, न डबा घेता गेलेला आहे म्हणून. तुझ्याकडनं काय अपेक्षा करायच्या म्हणजे ना खरंच. प्रिया एकदम चिडते आणि म्हणते, आता तू माझ्या आणि सायलीची तुलना करणार आहेस का? तेव्हा तो म्हणतो, तुलना? तुमच्या दोघीची तुलना होईल असं वाटायला लागलं आहे का तुला? म्हणजे आता अश्विनने पूर्णच प्रियाची इज्जत काढलेली आहे. प्रिया किती थर्ड क्लास आहे हेच त्याने दाखवून दिलेलं असतं. तेव्हा प्रिया एकदम त्याच्याकडं रागानं बघतच राहते आणि म्हणते, आता तर मी काही देखील करणार नाही. अश्विन म्हणतो, ते सगळं मला माहिती आहे, तू करणारच नाहीस, तुला करायचंच नाही आहे. ते म्हणते, तुला ना नोकर पाहिजे होती म्हणून तू माझ्याशी लग्न केलेलं आहेस. अश्विन म्हणतो, तू कुठला विषय कुठं नेशील ना काही सांगता येत नाही. तुला नुसतं भांडायला कारण पाहिजे असतं. साधी गोष्ट आहे, बाहेरचं दररोज मागवायला नको म्हणून मी तुला सांगितलं, घरी काहीतरी बनव, तर तुला ते बनवण्याची देखील इच्छा नाही आहे. माझीच आता खाण्याची इच्छा काही राहिलेली नाही आहे. तुला खायचं असेल तर खा, नाही तर राहू देत, असं म्हणून अश्विन आता रागाने त्याची बॅग उचलतो आणि निघून जातो. प्रिया मात्र त्याच्याकडं बघतच बसते. इकडे अर्जुन आणि चैतन्य पोलीस स्टेशनमध्ये आलेले आहेत आणि ते विशेष कामासाठी आलेले आहेत असं सावंत साहेबांना सांगतायत. सावंत साहेब म्हणतात, बोला ना, काय विशेष काम काढलेलं आहे? तेव्हा अर्जुन म्हणतो, मी तुम्हाला या 2 व्यक्तीचा फोटो दाखवतो, त्यांच्याबद्दल काय माहिती असेल तर आम्हाला द्या. लगेच चैतन्य त्याच्याजवळचा मोबाईलमधला फोटो सावंत साहेबांना दाखवतो. सावंत साहेब पाहतात तर तो फोटो असतो सदा आणि मैना लोखंडे यांचा. त्यातला सदा तर त्यांच्या चांगल्याच ओळखीचा आहे. तेव्हा ते म्हणतात, काय केलं यांनी? दारू पिऊन धिंगाणा घातला का कोणाचं पाकिट मारलं, चोऱ्या केल्या काय यांनी? अर्जुन म्हणतो, अहो असं का बोलताय? तो म्हणतो, अहो मग यांचं कामच आहे हे, मला चांगले माहिती आहे ते. आता सदा लोखंडे अजून देखील आतच आहे. सावंत साहेब कॉन्स्टेबलला हाक मारतात आणि त्या सदा लोखंडेला घेऊन ये रे असं सांगतात. तेव्हा अर्जुनला धक्काच बसतो. अर्जुन पाहतो की सदा लोखंडे म्हणजे त्याचा सासरा पोलीस स्टेशनमध्ये आहे आणि त्याला चोरी, काचा फोडणे, धिंगाणा घालणे, पाकीट मारणे या गोष्टीसाठी पोलिसांनी पकडलेला आहे. सुभेदारांच्या घरातला म्हणजे सुभेदारांचा पाहुणा असलेला हा व्यक्ती इतक्या खालच्या थराला जाऊ शकतो यावर अर्जुनचा विश्वासच बसत नाही आहे. तेव्हा सावंतसाहेब म्हणतात, हे तुमचे सासरे बुवा आहेत, मला माहिती नव्हतं. अर्जुन म्हणतो, हा आहेत ते. आणि चैतन्य म्हणतो, काय हो सदा लोखंडे, तुम्ही ना अर्जुनला अक्षरशः लाज आणून ठेवलेली आहे. पोलीस देखील म्हणतात, अहो सुभेदारांचं घराणं केवढं मोठं आहे माहिती आहे ना तुम्हाला, आणि काय असले धंदे करतायत? तुमची मुलगी एवढ्या चांगल्या सभ्य गृहस्थाला दिलेली आहे आणि तुम्ही असले धंदे करत बसताय होय? अर्जुन म्हणतो, यांचं काय करायचं आहे ते सांगा आता. पोलीस म्हणतात, आता काय, यांची जामीन तर करायची गरज नाही आहे. 2 दिवस त्यांचा चांगला पाहुणचार आम्ही केलेला आहे, त्यामुळे तुम्ही आता त्यांना घेऊन गेलात तरी चालू शकेल. अर्जुनला कळतं की सदा लोखंडेनं पार आपली इज्जत काढलेली आहे. सायली म्हणते ती खरंच आहे की काय, हे सायलीचे आईवडील असू शकत नाहीत असा विचार देखील त्याच्या मनात येऊन जातो. आणि आता सावंत साहेबांनी सांगितलं आहे, यांचं काही जामीन वगैरे करण्याची गरज नाही आहे, त्यामुळं तुम्ही यांना घेऊन जा. आता सदा लोखंडे लगेच चैतन्य आणि अर्जुन यांच्या मागे मागे बाहेर जायला लागतो. इकडे सायली आणि पूर्णाजी एकमेकींशी बोलत असतात. सायली पूर्णाजीचं औषध घेऊन आलेलं आहे, पण त्याच वेळेस सायली पाहते की बेडवर वेगवेगळ्या साड्या ठेवलेल्या आहेत. सायली पूर्णाजीला औषध देते. अगोदर औषध घ्या आणि शांतपणे बसा असं म्हणते. पूर्णाजी औषध पित असते तेव्हा सायली त्या साड्यांकडे पाहते आणि म्हणते, पूर्णाजी, अगं किती सुंदर सुंदर साड्या आहेत ह्या. पूर्णाजी म्हणते, हो खूप छान आहेत ना. अगं आता अस्मिताला बाळ होईल, मग त्याचे दुपटे शिवायला पाहिजेत ना, त्यासाठी ह्या साड्या काढलेल्या आहेत. सायली एक एक साडी निहाळून बघत असते आणि खरंच किती सुंदर साड्या आहेत असं म्हणत असते. आणि त्याच वेळेस तिचं लक्ष जातं ते म्हणजे गोधडीकडे. ती गोधडी पाहून तर म्हणते, किती सुंदर गोधडी आहे ही यांची आहे ना? तेव्हा पूर्णाजी म्हणते, अगं सगळ्यात सुंदर गोष्टी तुमच्या यांच्या नसतात,
ही गोधडी प्रतिमाची आहे. ती लहान होती ना तेव्हा मी तिलाही पांघरायला घालत होते. कारण ती लहान होती तेव्हा तिचे आईवडील गेले आणि मीच तिचा सांभाळ करायला लागले आणि तेव्हापासून तिला खूप त्रास व्हायचा. ती लहान असताना अचानक झोपेतून उठायची. मग तिच्यासाठी मी छान गोधडी शिवली होती. या गोधडीच्या उभेनं तिला खूप छान झोप लागायची. तेव्हा सायलीच्या डोक्यात वेगवेगळे विचार येत असतात. सायली म्हणते, मग ही जर का गोधडी आता त्यांना पांघरू घातली तर पुन्हा एकदा त्यांच्या जुन्या आठवणींना उजाळा मिळेल का? पूर्णाजी म्हणते, आयडिया तर खूपच छान आहे. पूर्णाजी म्हणते, काय करायचं? जायचं का मग प्रतिमाकडे आपण? सायली म्हणते, हो, मला देखील असंच वाटते की आपण प्रतिमा आत्यांकडे जायला पाहिजे. सायलीला वाढदिवसादिवशीचा प्रसंग आठवत आहे. कशा प्रकारे आपण रविराज यांना केक भरवलेला होता. खरं तर तिचं मन तिला सांगते की रविराज आणि प्रतिमा हेच आपले आईवडील असणार आहेत. तसे सिग्नल तिचं मन आणि नियती तिला देत आहे, पण ठोस पुरावा नसल्यामुळं ती काहीच बोलू शकत नाही आहे. इकडे लोखंडेला आता पोलीस स्टेशनच्या बाहेर आणलेलं आहे आणि अर्जुन त्यांच्यावर भयानक चिडलेला आहे. तो म्हणतोय, काय बोलताय तुम्ही? म्हणजे तुम्ही चोरी करता? तेव्हा लोखंडे म्हणतो, अहो नाही हो, ते पोलीस काय बी खोटं बोलतात माहिती आहे ना तुम्हाला. तेव्हा अर्जुन म्हणतो, तुम्हाला लाज वाटली पाहिजे. अहो ते सावंतसाहेब आहेत ना, त्यांना मी खूप अगोदरपासून ओळखतोय आणि चक्क तुम्ही त्यांना खोटं बोलताय म्हणतात. तेव्हा लोखंडे लगेच त्याचा रंग बदलतो आणि म्हणतो, अहो काय सांगू तुम्हाला, खिशात पैका नाही, काय नाही, आता करणार काय? आणि त्यामुळे फक्त माझ्या हातून चूक झाली. तेव्हा चैतन्य म्हणतो, अहो काय बोलताय तुम्ही? खिशात पैसा नाही आहे तर तुम्ही दारू पिताय, काच फोडताय, पाकिट मारताय. हे कसली तुमची परिस्थिती आणि काय झालं आहे तुम्हाला? लोखंडे लगेच हात जोडतो आणि म्हणतो, नाही म्हणजे चुकी झाली, मला यावेळेस फक्त माफ करा, लय चुकी झाली माझी, आता परत कधीसुद्धा असं करणार नाही, असं म्हणून लोखंडे रडायला लागतो. अर्जुन तर डोक्याला हातच लावून बसतो. या लोकांचं काय करायचं तेच कळत नाही. त्याला माहिती आहे की आता पुन्हा एकदा हा खोटं बोलायला लागणार. म्हणतो, आता तुमच्या हे मुलीला समजलं तर काय वाटेल? तेव्हा लोखंडे म्हणतो, आता तिला कशाला हे सगळं सांगत बसताय? अर्जुन म्हणतो, म्हणजे तुमच्यासारखं आम्ही पण खोटं बोलावं असं वाटतंय का तुम्हाला? अर्जुन त्यांना गाडीमध्ये बसायला सांगतो आणि आता ते त्याला घरी घेऊन जाणार असतात. इकडं पूर्णाजी आणि सायली रविराज म्हणजेच प्रतिमा आत्याकडे आलेले आहेत. अचानक आलेले पूर्णाजी आणि सायली पाहून रविराज तर खुश झालेला असतो. तो म्हणतो, अरे वा, आज कसं काय येणं केलं? तेव्हा पूर्णाजी म्हणते, मग अचानक येऊ शकतो आम्ही, तुम्हाला फोन करून येण्याची काय गरज आहे? रविराज म्हणतो, तसं नाही, फोन करून येण्याची गरजच नाही आहे, पण तुम्ही अचानक आलात ना, ती गोष्ट मला खूपच बरी वाटली. तेव्हा त्या विचारतात की प्रतिमा कुठे आहे? तेव्हा समजतं की प्रतिमा पुस्तक वाचत वाचत शांतपणे झोपी गेलेली आहे. खरं तर पूर्णाजी आणि सायली यांना हीच तर गोष्ट पाहिजे असते. त्यांना झोपलेल्या प्रतिमाच्या अंगावर गोधडी पांघरून घालायची असते आणि त्या लगेच तिच्या बेडरूममध्ये जातात. रविराज देखील त्यांच्याबरोबर असतो. प्रतिमा शांतपणे झोपलेली असते. तेव्हा सायलीने तिच्याकडे आणलेली गोधडी आहे ती बाहेर काढलेली असते आणि प्रतिमा झोपलेली आहे त्या ठिकाणी जाऊन तिच्या अंगावर ती गोधडी पांघरू घालणार असते. रविराज देखील ते सगळं पाहत असतो. रविराजला देखील ती गोष्ट आवडते की जर का या गोधडीमुळं तिच्या लहानपणीच्या आठवणी जागा झाल्या तर चांगलंच आहे. आणि सायली तिच्या अंगावर ती गोधडी पांघरू घालते आणि त्याच वेळेस प्रतिमाच्या मनामध्ये बालपणीचे विचार येऊ लागतात. खरोखरच त्या गोधडीमुळे तिला बालपणीच्या गोष्टी आठवू लागलेल्या आहेत. प्रतिमा डोळे उघडते आणि तिला कळतं की आपल्या अंगावर आपल्या लहानपणीची ती गोधडी पांघरू घातलेली आहे आणि त्या गोधडीच्या उभेमुळे खरोखरच तिच्या आठवणींना उजाळा मिळालेला आपल्याला पाहायला मिळतोय. उद्याच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की सदा लोखंडेला आता घरी आणलेलं आहे आणि सदा लोखंडेला असं वाटतंय की अर्जुनने खोटं बोलावं. अर्जुन मात्र एकही शब्द खोटं बोलत नाही. अर्जुन म्हणतो, सदाशिव लोखंडे यांना पोलिसांनी पकडलेलं होतं आणि चोरीच्या आरोपाखाली पकडलेलं होतं. दारू पिऊन रस्त्यावर धिंगाणा घालत होते म्हणून त्यांना पोलिसांनी आतमध्ये नेऊन कुत्र्यासारखा मारलेला आहे. ही गोष्ट त्याने घरामध्ये स्पष्टपणे सांगितलेली असते. तेव्हा सर्वजण सदा लोखंडेकडे बघतच राहतात आणि सदा लोखंडेला आता काय बोलावं आणि काय नाही बोलावं असा प्रश्न पडलेला आहे. कारण सगळ्यांसमोर त्याची इज्जत पार धुळीला मिळालेली आहे आणि त्याला कळले की आता आपण यांच्यापुढे नजर देखील मिळवू शकणार नाही. इकडे सायली मधुभाऊंकडे गेलेली असते आणि मधुभाऊंचा हात हातात घेऊन ती त्यांना प्रश्न विचारत आहे. मधुभाऊ अजून देखील कोम्यातच आहेत, पण सायली त्यांना रोज भेटायला जाऊन बोलत असते आणि आज मात्र सायलीने एक महत्त्वाचा प्रश्न त्यांना विचारलेला असतो.
सदा लोखंडे आणि मैनावती हे माझे आईवडील असतील का हो सदाभाऊ, असा प्रश्न ती विचारते. माझा तर विश्वासच बसत नाही आहे, पण मला वाटतं की तुम्ही काहीतरी सांगावं. आणि त्यावेळेस मधुभाऊंच्या मनामध्ये हजारो विचार चालू आहेत. ते बोलू शकत नाही आहेत, पण त्यांचा मेंदू जिवंत आहे आणि त्यांना असं वाटतंय की सायलीला आपण सांगावं की ते तुझे आईवडील नाही आहेत, पण ते बोलू शकत नाही आहेत. आता सायली जाणार असते, तेव्हा मधुभाऊंना तिला थांबवायचं असतं आणि त्यामुळे मधुभाऊंचा BP वाढत असलेला आपल्याला पाहायला मिळतो आहे. आणि सायलीच्या ही गोष्ट लक्षात येते. ती डॉक्टरांना बोलवून घेते. खरं तर सायलीला थांबवून मधुभाऊंना सांगायचं असतं की सदा लोखंडे आणि मैनावती हे तुझे आईवडील नाही आहेत, पण ते बोलू शकत नाही आहेत. पण वाढलेल्या BPमुळे ते त्यांच्या मनात आहे ही गोष्ट सायलीला समजणार आहे का, की आपल्याला मधुभाऊ काहीतरी इशारा करतायत. आता डॉक्टर आलेले असतात आणि डॉक्टरांनी परिस्थिती कंट्रोलमध्ये आणलेली असते. आता या सगळ्या गोष्टीचा सायली काय अर्थ घेईल? तिला समजेल का की मधुभाऊ आपल्याला काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करतायत? मधुभाऊ आपल्याला हेच सांगण्याचा प्रयत्न करतायत की सदा लोखंडे आणि मैनावती हे तुझे आईवडील नाही आहेत, तर प्रतिमा आणि रविराज हे तुझे आईवडील आहेत. अशाच अपडेटसाठी आज आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.